हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. बॉब. काय लिहिताय? ए तुला मी किती वेळा सांगितलंय मला बॉब वगैरे म्हणत जाऊ नकोस म्हणून. बॉब काय बॉब बॉब? ते बाप बाबा आणि पप्पांचं फ्युजन आहे. हा? काय लिहिताय बाबा? मी तुझ्या आईला चिठ्ठी लिहितोय. मीन्स नोट. येस नो. व्हॉट बाबा, आपली कंट्री आता पेपरलेस कडे चालली आणि तुम्ही अजून चिठ्ठ्या लिहिताय. चिठ्ठ्या नाही रे, चिठ्ठ्या. चिठ्ठ्या हिंदीत, मराठीत जाऊ दे, तुला नाही कळायचं. हा, तू नोटच म्हण. ओके, पण तुम्ही मम्माला नोट का लिहिताय? कारण आम्ही बोलणार नाही आहोत. हे देन तुम्हाला तिला मेसेज करायला पाहिजे, नाही तर व्हॉट्सअपवर चॅट करा. मला चॅट करतोय. व्हॉट? अरे तुझी आई दिवसभर किचन मध्ये काम करत असते. ती फोन बघेल तेव्हा तिला मेसेज दिसणार ना. काय आयडिया? काय? जसंच मी बाप बाबा आणि पप्पांचं फ्युजन केलंय, तसंच तुम्ही बोर्ड, चिठ्ठी आणि मेसेजचं फ्युजन करा ना. म्हणजे नेमकं काय करू? अरे तिन्ही यूज करा. हे फ्युजन आहे. हे बेस्ट आहे. खरंच हे बेस्ट आहे. 2-3 जागांपैकी ती नक्कीच कुठेतरी बघेलच, वाचेलच ना. चांगली आयडिया दिलीस. सौ नंदिनी, सप्रेम सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. अंडरात सप्रेम लिहावं का? जाऊ दे, प्रथा म्हणून लिहावं. सप्रेम नमस्कार विनंती. कुठे निघालास? आयडिया दिली आहेस ना, पूर्ण होऊ दे. थांब. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, हे तर आपण नक्कीच लिहू शकतो, कारण आपण यांना विनंती विशेषच करतो आहोत. असो. बर. तो नंदिनी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण एकमेकांशी बोलणं बंद केलं आहे. माझी अनेक कामं अडत आहेत. ती कामं मला तुला लिहून कळवावी लागतील. म्हणून चिठ्ठी, बोर्ड, फोनवरचे मेसेजेस यातून आपण बोलणार आहोत. हा हेमा अजून कसा आला नाही? याला ना कुठेही पाठवलं ना की याचं नेहमीच आहे हे, कधीच तो वेळेवर येणार नाही.
आता मी भाजी कधी करणार? अरे देवा, काय करू याच? ना 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 ए ताई, हे घे तुझी भेंडी. आलास? हा, बर. आणलीत बघ मस्त. हो. हा 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 हा. फार काम केलं बाबा आज. एवढं काम बाबा, प्रचंड मोठं काम होतं आज. हम्म, ना 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 बरोबर. ना 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 प्रचंड मोठं काम केलंस तू. ना 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 ना. ई छी. शी. अरे कुठनं आणलीस इतकी खराब भेंडी? अरे कुणी फेकून दिलेली उचलून आणलीस की काय? छे छे छे, अहो, विकतच आणली आहे. अरे विकत पण कुठून घेतलीस? अगं वाटेत एक माणूस वाटा लावून बसला होता, त्याच्याचकडनं घेतलीत मी. अरे हेमा, तिथनं भाजी नाही रे घ्यायची विकत. का? अरे त्या वाट्यांमध्ये अर्धी अधिक खराब भाजी असते रे. हो का? हो का काय हो का? कधी कधी ना मला असं वाटतं की तुला ना काम सांगण्यापेक्षा स्वतःच केलेलं बरं. हा, काय हा? हा, तशी पण म्हण आहेस ना, सांगितल्यापेक्षा केलेलं बरं आणि न कापटून मेलेलं बरं. अगदी बरोबर बोललीस. काय? ए, हाय मॉम. ए काय रे मॉम मॉम मॉम, तुझं काय काम आहे तुला सांग. नोट. नोट? हे बघ, तुझ्या हेमा मामाला नोट दिली होती. हे बघ, असला बाजार करून ठेवलाय त्यांनी. आता तू कुठली आणि कितीची नोट घेऊन आलायस ते सांग. नो नो मॉम, नोट मीन्स नॉट मनी. यात बाबाने आपल्या मनातलं लिहिलंय. तुझ्या बाबांनी? हो हे हो खरं? हो. अगं बाई. सी यू मॉम. सौ नंदिनी. अगं बाई, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. वा वा. आपण एकमेकांशी बोलायचे नाही असे ठरले आहे. हो, परंतु माझी अनेक कामे अडत आहे. हा, मला वाटलंच तरी. ती कामे मला तुला सांगायची असतील तर. काय अक्षर लिहितात, काही वाचायला मिळत नाही बरोबर. बर, ती कामे मला तुला सांगायची असतील तर मला लिहून ते तुला कळवावे लागेल. प्रश्नच नाही. म्हणूनच चिठ्ठी, फोनवरचे मेसेज यातून आपण बोलणार आहोत. बरं, चालेल. तेव्हा मोबाईलचे मेसेज, बोर्डवरचा मजकूर, माझ्या टेबलावरचे पॅड याकडे लक्ष देणे. अरे वा, ऑर्डर. आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुझा सदानंद. माझा मोबाईल कुठे आहे? हा, मेसेज करते मी यांना. मेसेजचा रिप्लाय. बर, तुम्हाला डब्यावर चालेल काय? लाल चण्याची सुकी भाजी चालेल ना टिफिनला? चालेल. बर, काय? आलिया भोगासी असावे सादर. हा,
काल भाजीत मीठ कमी होतं. मीठ जास्त असेल तर त्यात लिंबू पिळायचं. मी काय लिंबू खिशात घेऊन फिरतो का? कॅन्टीन मधून लिंबू मागवायचा. मी त्यापेक्षा कॅन्टीन मधून जेवण मागवेल की. मग उद्यापासून कॅन्टीन मधूनच जेवण मागवाल का? उद्यापासून डबा नको ना? असं मी नाही म्हटलंय. मला डबा लागणारच. अरे हे तर बोर्डवर भांडतात. हो ना. अनन्या हिया माझी अनन्या. माझ्यासाठी चहा बनव. 5 मिनिट थांबा. करते. जरा कडकच बनव. कडक केला की तुम्ही म्हणता कडू झाला. नाही होणार कडू. तुझा स्वभाव टाकू नकोस. साखर टाक. मी कडू चहाच बनवेन. तुम्ही गोड मानून घ्या. कडूबाई कडून कडूच चहा होणार.
जे आई बाबांचं चाललंय त्यात आपण काय करूयात? पण ना आपण त्यांची गंमत करूयात. मीन्स काय करूया? अरे त्या दोघांचं भांडण झालंय की नाही, हं. मग आपण त्यांना पुन्हा प्रेमात पाडूयात. ते कसं? कसं? शायरी फ्रॉम डायरी. शायरी डायरी. अरे मी ना मागे एकदा बाबांच्या कपाटात एक डायरी बघितली होती. अगं त्यात त्यांनी लव्ह शायरी लिहिल्या होत्या. बाबांच्या? येस. मग ती डायरी कुठे आहे? माहित नाही, म्हणजे त्यानंतर मला ती डायरी दिसलीच नाही. बहुतेक बाबांनी ती लपवून ठेवली आता. मग काय बोलते शायरी फ्रॉम डायरी? हे पण त्यातल्या काही काही शायरी मला लक्षात आहेत ना. मग आपण पण काहीतरी लाईन डेव्हलप करू शकतो. हा, करेक्ट. ती तुला सुचेल ना, तुला काहीतरी सुचेल. मला विचार करू दे. सुचलं. सुचला? नंदिनी, तुम मेरे दिल के धड़कन में रहती हो. वाह. दिल की धडकन में रहती हो. अरे दिल की धडकन म्हणजे व्हॉइस. त्यात कसं राहणार? दिल मध्येही राहता येत नाही आणि दिलच्या धडकन मध्येही राहता येत नाही. दिल म्हणजे हार्ट. किती लहान असतं ते. त्यात कसं राहणार? त्यात फार फार तर कॉक्रोच राहील, कॉक्रोच. किती अरसिक पोरगी आहे रे ही. अनन्या तू बोल. ऐका नंदिनी, मेरा दिल तुम्हें पुकार रहा है. वाह. हाँ. दिल कसं पुकारणार ग? त्याला काही नरड आहे का? थांब ना. हाँ, मेरा दिल तुम्हें बहुत बहुत चाहता है सदानंद. वाह. दिल कसं चाहता है ग? जो भी चाहता है वो दिमाग चाहता है. हे दिमाग चाटते. अरे पण तुम्ही जे काय बोलताय ना ते नॉन सायंटिफिक आहे. हे मेडिकल सायन्स मध्ये स्टँडच होऊ शकत नाही. अन्वी प्लीज तुझं जरा ते मेडिकल सायन्स बाजूला ठेव ना. हो ना ग. हे बघ, आपण ना फक्त असे काही वाक्य किंवा ह्या लव्ह शायरीज बाबांच्या रायटिंग पॅडवर आणि आईच्या किचन मधल्या व्हाईट बोर्डवर लिहायच्या, बस. पण त्यांना आपलं हँडरायटिंग कळणार. नाही कळणार. कसं? मी बाबांची हँडरायटिंग डिक्टो कॉपी करते. हा. मी तर रिझल्ट वर कितींदा बाबांची सही केली आहे. अरे ही तर कामाची पोरगी आहे. अनन्या तुला मम्माचं हँडरायटिंग कॉपी कर. प्रयत्न केला तर जमू शकेल. ते जमेल. मग करूया. अनन्या हिया माझी अनन्या. लक्ष ठेव. क्या बताऊं मेरे क्या हो आप. हे काय होतं? तुम हो मेरे 2 बच्चों के बाप. ये काय पण फॅक्ट आहे ना ते. हे फॅक्ट नाही, शायरी लिहायची. नाहीतर काय. नी मग. क्या बताऊं मेरे क्या हो आप. आपसे प्यार है बेहिसाब. वाह. आपसे प्यार है बेहिसाब. तुमची नंदिनी. काय सापटकन ली.
तेरे आगे क्या ईमान क्या उसूल. जानम तू जो बोले वो है मुझे कबूल. अगो उबल झाले. ऊ कर कबूल. सॉरी. आणि खाली लिही तुझा सदा. चल. मग कसं वाटतंय बाबांचं अक्षर? हो डिट्टो. तेरे आगे क्या ईमान क्या उसूल. जानम तू जो बोले वो है मुझे कबूल. तुझा सदा. क्या बताऊं मेरे क्या हो आप. आपसे प्यार है बेहिसाब. तुमची नंदिनी. लिही पटकन. हा. सांग. अब तक किया नहीं पर आज करता हूं बयां. तुम हर पल करती हो मेरा ख्याल. मेरा ख्याल. माधवी अगं ते खयालचं खायला झालंय. अगं पण ती करते ना बाबांसाठी खायला. तरी नको खयाल कर. बरं. आणि कळलं. हुशार झपड खट्याळ आमची कन्या. हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही